हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री. आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 1 एप्रिल 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचं यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्याच्या विषयाकडे. विकसित भारत युवा संसद 2025ची राज्यस्तरीय विजेते स्तुती प्रधान सिक्कीम राज्याची आहे. हिची प्रतिष्ठित जागतिक युवा संसदमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झालेली आहे. RCB हा 16,708 कोटींना म्हणजेच $1.78 बिलियन ला खरेदी करण्यात आलेले IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा संघ ठरलेला आहे. RCB संघाचे मालकी हक्क आदित्य बिर्ला ग्रुप, टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप आणि बोल्ट व्हेंचर्स आणि ब्लॅकस्टोन यांच्या समूहाने विकत घेतलेला आहे. पुढे पाहूया. समान नागरी संहिता गुजरातमध्ये लागू. UCC युनिफॉर्म सिव्हिल कोड स्वातंत्र्यानंतर UCC लागू करणारे भारताचे दुसरे राज्य बनले आहे. पहिले राज्य उत्तराखंड 2024मध्ये बनले. दुसरे राज्य गुजरात मार्च 2026. गुजरातचे मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल यांनी विधानसभेत हे विधेयक मांडले. UCC कलम 44 मध्ये उल्लेख आहे. हे DPSP राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेमध्ये समाविष्ट आहे. अनुच्छेद आहे 36 ते 51. DPSP राज्यांसाठी बंधनकारक नाही, त्यामुळे संपूर्ण भारतात अद्याप लागू नाही. गोवा हे स्वातंत्र्यापूर्वीपासूनच UCC लागू असलेले राज्य आहे. त्याचबरोबर 1867 पोर्तुगीज राजवट लागू. पोर्तुगीज सिव्हिल कोड म्हणून सुरू झाले. आता गोवा सिव्हिल कोड म्हणून ओळखले जाते. UCC पूर्वीपासून लागू. गोवा 1867. पहिले राज्य झारखंड 2024. दुसरे राज्य गुजरात मार्च 2026. पुढे पाहूया. अमेरिकेतील मॉर्निंग कन्सल्ट या डेटा इंटेलिजन्स फर्मच्या मार्च 2026च्या ताज्या सर्वेक्षणानुसार 68% अप्रूव्हल रेटिंगसह जगातील लोकप्रिय नेते नरेंद्र मोदी ठरलेले आहे. फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान कमांडर ऑफ द लीजन ऑफ ऑनर अलीकडेच जावेद अशरफ या भारतीय राजदूताला प्रदान करण्यात आलेला आहे. पुढे पाहूया. नुकतेच डॉक्टर जयसिंगराव पवार यांचे निधन झाले. ते इतिहास संशोधक, लेखक या क्षेत्राशी संबंधित होते. सूरीकुमारू के. गोविंद भट यांचे नुकतेच निधन झाले. ते यक्षगान लोकनृत्याशी संबंधित होते. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 118वा सदस्य देश रोमानिया बनलेला आहे. पुढे पाहूया. तेलंगणा राज्य सरकारने राज्यभरातील कुटुंबांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने 2026-27च्या अर्थसंकल्पात इंदिराम्मा कुटुंब जीवन विमा योजना जाहीर केलेली आहे. फ्रान्सच्या महापालिका निवडणुकीत विजयी होणाऱ्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला डॉक्टर मालिनी रंगनाथन ठरलेल्या आहेत. भारताच्या राष्ट्रीय दंत आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर संजय तिवारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. दरवर्षी जागतिक रंगभूमी दिवस 27 मार्च रोजी साजरा केला जातो. कर्नाटक ग्रामीण बँकेला केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाकडून SHG बँक लिंकेज 2024-25 मधील उत्कृष्ट कामगिरीसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. पश्चिम आशियातील वाढता संघर्ष आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर फिलिपाईन्सने मार्च 2026च्या अखेरीस देशात राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी घोषित केलेली आहे. पुढे पाहूया. भारताचा पहिला शीत वाळवंटी नदी खोरे पुनर्संचयन प्रकल्प लडाखमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौ येथे निवेश मित्र 3.0 या पोर्टलचे उद्घाटन केले. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.